धडक बेधडक आज आपल्यासोबत आहेत सोलापूर जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सौ जयमालाताई गायकवाड। येणाऱ्या विधानसभाच्या माध्यमातून आम्ही काही प्रश्न त्यांना विचारणार आहोत, त्यावर ते उत्तर देतील। नमस्कार ताई। नमस्कार। सांगोला विधानसभा निवडणूक लागलेली आहे। माननीय दीपक आबा सावंगी पाटील, शहाजी बापू पाटील आणि बाबासाहेब देशमुख निवडणूक लढवत आहेत। तर सध्या आता तुम्ही दीपक आबांच्या भगिनी आहात, त्या माध्यमातून तुमची प्रचार यंत्रणा सुरू आहे। सध्या महिलांचा प्रतिसाद कसा वाटतो? इलेक्शनमध्ये महिलांचा प्रतिसाद खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। कारण महिलांमध्ये गेल्या 15 ते 20 वर्ष झालं आदरणीय दीपक आबा असतील, मी असेन, आम्ही प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला उतरून काम करत आहोत। त्याच्यामुळं महिला बचत गटांची चळवळ असेल किंवा त्यांचं सक्षमीकरण असेल, महिला बचत गटाच्या उद्योगांच्या बाबतीतलं असेल, हे सर्व आम्ही रूट लेवलला जाऊन काम करत आहोत। त्यामुळं महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आणि आदरणीय दीपक आबा निवडणुकीला उभारलेत, त्यांच्या अजेंड्यामध्ये पहिलाच विषय आहे की ते 6 ते 7 MIDC प्रत्येक गटवाईज उभा करणार आहेत। आणि त्याच्यामध्ये MIDCमध्ये महिलांसाठी उद्योगासाठी एक स्पेशल आणि तरुणांना पण संधी असा ह्या अजेंडामधला आपला विषय पहिला आहे। आणि त्याला मी आणि आबा दोघंही प्राधान्य देणार आहोत। त्यामुळं महिलांना माहिती आहे, एक खास विश्वास आहे त्यांना स्वतःला की बाबा आबा आमदार झाले की आपल्याला म्हणजे ह्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणमध्ये बाकीच्या ज्या अडचणी आहेत, आता आमच्या महिलांचे उद्योग सुरू झालेत, प्रोडक्शन तयार होते, थोड्याफार प्रमाणात आपण मुंबईला पुण्याला मार्केटिंग करतो आहोत, पण हेच मार्केटिंग मॉलच्या स्वरूपात मोठ्या स्वरूपात आपण जेव्हा करेल तेव्हा त्या फॅक्टरीत छोट्यामधून मोठ्यामध्ये रूपांतर होईल। त्यामुळं महिला स्वतःच आपल्या आपल्या गावात सुद्धा उत्स्फूर्त प्रचार आबांचा करताना दिसत आहेत। तुम्ही सगळीकडे बघा, चौकशी करा की महिला उत्स्फूर्त करतात। 10 वर्षाच्या पाठीमागे आपल्या सांगोल्याची अशी परिस्थिती होती की सांगोल्याची जी महिला आहे, ग्रामीण भागातली जी महिला आहे, ती महिला घराच्या बाहेर कसलीच येत नव्हती। मात्र तुमच्या आणि आबाच्या माध्यमातून ह्या महिला बाहेर आल्या, बचत गटाच्या उमेदच्या माध्यमातून। तो प्रसंग कसा होता? म्हणजे महिला सुरुवातीला त्यांचा कसा? सुरुवातीला खूप क्रिटिकल होता की एकतर महिला एकत्र यायच्या, एकत्र मीटिंग व्हायची, तो काळ म्हणजे आम्हाला एकत्र महिलांना आणावं लागायचं। इथंपर्यंत महिला म्हणजे मीटिंग करायला लागायला पण तरी 1-2 वर्ष गेले। परंतु आम्हाला मार्केटिंगसाठी बाहेर जर महिलांना पाठवायचं म्हणलं तर खूप कठीण काळ होता महिलांसाठीचा। त्यांच्या घरी जाऊन बसायचं, त्यांच्या मिस्टरांची परमिशन घेणं, सासू सासऱ्यांची परमिशन घेणं, ह्या पण गोष्टी रूट लेवलला मी स्वतः सुद्धा खूप वेळा केलेल्या आहेत त्या। आणि त्यातून ज्या माझ्या महिला बाहेर पडलेत, मग मात्र त्यांनी पाठीमागं बघितलंच नाही। कायम त्या म्हणजे महिला सक्षमीकरणमधून डेली त्या 1,500-2,000 रुपये स्वतः कमवतात आणि स्वतः घर चालवतात। आणि बऱ्याच महिलांनी आपली मुलं मुली डॉक्टर, इंजिनियर केलेत, पुण्या मुंबईमध्ये म्हणजे पाठवून देऊन त्यांच्या आता जॉब चालू आहेत मुलांचे। म्हणजे खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण आपलं छोट्या का स्वरूपात होईना ह्या 10 वर्षात आपलं सुरू झालेलं आहे। त्यामुळं महिलांना विश्वास आहे की आबा आल्यानंतर अजून मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्याकडे येणार आहेत। त्याच्यामुळे आम्ही आणणार पण आहोत, नुसतंच म्हटलोय आणि केलं नाही असं कधीच आत्तापर्यंत झालेलं नाहीये। एक काम करणारा नेता आल्यानंतर आबा कधी जातपात बघत नाहीत किंवा कधी पक्ष कुठल्या पक्षाचा आहे बघत नाही। आलेला माणूस ऑफिसमध्ये कसा हसरा होऊन जाईल हेच आपण गेले जवळजवळ 35 ते 40 वर्ष आबांचं काम अविरत चालू आहे। त्यामुळं लोकांचा आबांवर खूप मोठा विश्वास आहे आणि त्याचाच उपयोग या इलेक्शनमध्ये आबांना होणार आहे, हे मात्र मी खात्रीपूर्वक सांगते। आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न असा की गेल्या 35 वर्षामध्ये पक्षश्रेष्ठींनी आणि तालुक्यातील काही नेते मंडळी आबावर अन्याय केला का? मोठे जे सांगतील ते ऐकायचं आमच्या आईंचे संस्कार होते। त्याच्यामुळं प्रत्येक वेळी युती असायची। आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेब दोघं एकत्र असल्यामुळं युतीचा आघाडी धर्म म्हणून आबांनी नेहमीच प्राधान्य देऊन मोठ्या आबासाहेबांना निवडून आणलं होतं। गेल्या वेळेला थोडा आबांवर खरंच अन्याय झाला। AB फॉर्म मिळून आपल्याला पाठिंबा काढला गेल्यामुळं आपले कार्यकर्त्यांनी बापूंनाही निवडून दिलं। बापूंनी ही शब्द दिला की दीपक आबांनी मला आमदार केले, मी त्यांना एकदा आमदार केल्याशिवाय राहणार नाही। आणि या पुढच्या 5 पंचवार्षिकला नक्की आबाच तुम्हाला आमदार असतील, पण त्यांनी आपला शब्द पाळला नाही। पण
जनता मायबाप सगळे जे मतदार आहेत ते शब्द नक्कीच उत्स्फूर्त एक नाही डबल ताकदीनं पाळतील हा मला विश्वास आहे. कारण की बापूंनी शब्द 2-3 वेळा तसा दिला होता निवडणूक झाल्यानंतर, आणि ती पहिली जी जाहीर सभा होती ज्यावेळी आबांनी पाठिंबा दिला त्या सभेत दिलता, आणि ज्यावेळी काकींना श्रद्धांजली वाहायची होती त्यावेळी सुद्धा दिला होता. मग बापूंनी हा शब्द पलटी मारला म्हणायचं, पाळायला पाहिजे होता, त्यांनी पाळला नाही. म्हणजे राजकारणात चालतं असं ते म्हणतात. मग राजकारणात असं चालतं तर मग 35 वर्ष आबांनी या गोष्टी पाळायला नाही पाहिजे होत्या. आपण विश्वास टाकला, आपण सगळ्या तन्मनतेने सगळ्यांची सेवा केलेली आहे, आबासाहेबांबरोबर काम केलं, त्याच्याबरोबर जनतेचंही काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आता झाल्या गेल्या गोष्टी ते आता पर्यायच नाही. आता फक्त जे ठरलंय ते आबांना निवडून आणायचं आणि विधानसभेवर पाठवायचं. आबा निवडून येतीलच. निवडून आणायचं तर आधीच ठाम महिलांनी, आमच्या सगळ्या महिलांनी ठरवलंयच की आबांना निवडून तर ते येतीलच. त्याच्यामुळं आणायचं वगैरे काय ते मागं पडलं आता. म्हणजे निवडून येणार आणि जे ठाकरेंनी जी शब्द दिलाय तो शब्द, आणि विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीचं एक लोकप्रतिनिधी आदर्श कसा असतो विधानसभेमधला, बरेचसे होऊन गेलेत, पण आबांचा पण एक पॅटर्न महाराष्ट्र पॅटर्न होईल हे नक्कीच मी तुम्हाला सांगते. कारण 18 तास काम करणारा माणूस म्हणून या आपल्या आबांच्या उमेदवाराची ओळख आहे. आता जे प्रचार यंत्रणा चालू आहे यामध्ये तुम्ही भगिनी म्हणून कुठल्या पद्धतीने सपोर्ट चालू आहे तुमचा? आबांना मी एकटीच भगिनी आहे असं नाहीये, प्रत्येक गावात हजारो भगिनी आपण होऊन आम्हाला बोलवून हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन घरोघरी आबांचे विचार पोहोचवते. का आबांना मतदान करायचं हे सुद्धा माझ्यापेक्षा त्या पुढं होऊन सांगतात आहे. त्याच्यामुळं प्रचार यंत्रणेमध्ये जवळजवळ 100-101 गावं तर झालेत, एक 10-15 गावं, अजून 14 गावं राहिली असतील. सगळ्या महिला ताकदीनं उतरून आमच्या रणरागिणी सगळ्या पूर्ण प्रत्येक गावामध्ये का आबांना मतदान द्यायचं हे त्या स्वतःहून समजून सांगते. धन्यवाद ताई, खूप छान माहिती दिली. आणि CBS न्यूज परत एकदा सगळ्यांना पण आव्हान करते मतदारांना की येत्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. आबांचं 1 नंबरला नाव आहे, त्यांचं चिन्ह मशाल आहे, आणि मशाली पुढचं बटन दाबून भरघोस मतांनी सगळ्यांनी निवडून द्यावं एवढी कळकळीची विनंती मी करते आणि इथंच थांबते. आणि बाकी आता शेवटचा एक प्रश्न राहिला, आता विषय तर जाऊ, आमच्या CBS न्यूज मराठीच्या बातम्या पाहता का तुम्ही? हो, खूप वेगवेगळ्या नवीन नवीन विषयांवर असतात. आणि तुमचं फक्त काय सांगोल तालुका किंवा सोलापूर जिल्ह्यापुरताही मर्यादित नाही, तुम्ही महाराष्ट्रभर काम खूप छान या चॅनलचं चाललेलं आहे. आणि दरवर्षी आपण कार्यक्रम तर सगळ्यांना एकत्र घेऊन पुरस्काराचे असतील किंवा सामाजिक स्तरावर नुसतंच चॅनल किंवा नुसतंच प्रसिद्धी माध्यम असं म्हणून तुम्ही न बघता जिथं कुठं समाजसेवा, जिथं तळागाळातील कुणाला मदत लागेल तर तुम्ही देता हे मी तर नेहमी बघते. त्यामुळं तुमच्या चॅनलचं मनपूर्वक अभिनंदन.